नमस्कार भावांनो. तुम्हाला हे बॅकग्राऊंडला तुम्ही दिसत असेल दरड कोसळली ती. तर भावांनो, हे पेन तालुक्यामधील सगमवाडी या गावा ठिकाणी दरड कोसळले गावाच्या साईडला. तर भावांनो, पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा. भावांनो, इकडनं पण हे पूरग्रस्त झालाय. तर तिथं हा पुढं दिसतच असेल, हा इथं पूर्ण वाहून गेलाय. नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर भावांनो, मी आज असा एक व्हिडिओ बनवते का तुम्ही पण चकित पडाल. बॅकग्राऊंडला तुम्हाला एक गाव दिसत असेल. तर आणि या गावाच्या साईडला एक दरड कोसळले. तर मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर दाखवतो. तर चला भावांनो, पुढं थोडा 2 मिनिटं अंतरावर झालाय. तर भावांनो, थोडक्यात हा गाव वाचलाय, नाहीतर एवढी पण वस्ती त्या वाहून त्याच्यामध्ये गेल्या असते. तर भावांनो, तुम्हाला मी दाखवतो. तर चला भावांनो, मी तुम्हाला दाखवतो. खरं झालाय तो एक दरड गावाच्या साईडला कोसळली ती. तर भावांनो, तुम्ही बघू शकताय दरड कोसळले. तर चला भावांनो, दाखवतो. तर हे बघा भावांनो, तुम्ही पण बघू शकताय पूर्ण दरड कोसळले ती. भावांनो, थोडक्यात गाव वाचलेलं आहे. नशीब होतं म्हणून गाव वाचलाय. त्यानंतर वरना पण तुम्हाला दाखवतो कसं गाव आहे, कुठं साईडला आहे ते. भावाने बघू शकता तुम्ही, हा गाव सगमवाडीचा गाव आहे. तर भावानं हा थोडक्यातच वाचलाय, ना तर एवढी पण वस्ती वाहून गेली असते. तर भावानं, तुम्हाला वरती गेल्यानंतर इथं खरड झालाय, दरड कोसळले, ते तुम्हाला दाखवतो. तर भावानं, एवढं नशीब आहेत का हे इथले एक दरड आहे ती कोसळली नाही, नाहीतर हा पूर्ण गावामध्ये गेले असते वाहून. तर भावानं, नशीब होतं तेव्हा वाचलाय. पण असंच देवाचे प्रार्थना करून असंच नशीब येऊ दे. तर भावानं, ही दरड कोसळली असती तर पूर्ण गाव त्या दरडीमध्ये वाहून गेला असता. भावानं, चला मी पुढं वरती गेल्यावर दाखवतो. ते बघू शकता तुम्ही, दरड कोसळले ते. हे बघा, वरती जातो, तुम्हाला दाखवतो. जेवढा दाखवता येईल तेवढा तुम्हाला दाखवतो. तर भावाने, नक्कीच व्हिडिओ जेवढी शेअर करता येईल तेवढी शेअर करा, कारण असं कोणत्याच गावा ठिकाणी व्हायला नको म्हणून नक्कीच शेअर करा भावानं. तर भावाने, तुम्ही हे बघा किती कसलं आहे ते. भावाने, तुम्ही बघू शकता पूर्ण वाहून गेला. भावाने, नशीब होतं म्हणून हे सगमवाडीचं गाव थोडक्यात वाचलाय. तरी भावानं, आज भावाने हे बघा पूर्ण दरड कोसळले, ते तुम्हाला आता पूर्णपणे दाखवले. हा वरना येथून आले ते डायरेक्ट इकडे खाली गेले. वेगळं बघा भावाने. तर भावानं, तुम्हाला एक वरना एक तुम्हाला दाखवतो. पूर्ण दरड कोसळले ते भावानं बघा. ते पूर्ण इथून खाली गेले, ते गावाच्या साईडनं गेले. भावानं, नशीब होतं का सगमवाडीचा गाव नाही वाहून गेला. ते बघा गाव. भावानं, जेवढी व्हिडिओ शेअर करता येईल तेवढी भावानं व्हिडिओ शेअर करा नक्कीच. तुम्हाला आता खाली जातो, तिथला एक दाखवतो सीन, कसं गाव वाचलाय ते.
तर भावानं तुम्हाला इथलं खालना दाखवतो, पूर्ण दरड वाहून आले ते. तर चला भावानं. भावाने बघा पुढे नदी आहे ती वाहते. भावानं तुम्हाला दाखवतो मी. तर भावानं मी तर देवाची प्रार्थना करेन का नशीब होता हे सगमवाडी गावाचा, का गाव वाहून नाही गेला. तर भावाने बघा, तुम्ही बघू शकता दरड एवढ्या वरून खाली आले ते पूर्ण. कारण हे घर तुम्ही बघू शकता, कारण हे थोडा गाव वाचलाय की पूर्ण गावामध्ये गेला असतं. तर हे भावानं बघा तुम्ही किती नशीब होतं गावाचं, का गावामध्ये पूर्ण दरड खाली आली नाही. तर भावानं एवढा बघून काही असं वाटतंय ना, का मी तर देवाची प्रार्थनाच करतो का नशीब होतं गाव वाचलंय म्हणून. पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. ते बघा वरना पूर्ण खाली आलाय.